सोडविना तेव्हा काय सोडविना राजा देशीचा चौधरी आणि आणिक सोयरे भली भली. आपली सोयरी नातेवाईक किती असले नाही कुणाचे कोणी आणि तुझे नवे रे अंती जाशील एकल प्राण्या. माझे माझे बहीण कुणाचा भाऊ कुणाचा आणि कोण कुणाचे सखे सोयरे कोणीही कुणाचं नाही. देशाचा राजा जरी असला सगळ्यांना जडभरीत राजा माहितीये ज्याच्यामुळे आपल्या देशाचं नाव भारत देश असं पडलं. हा जडभरीत राजा जो होता त्याने 10 वर्ष 10,000 वर्ष भारतावरती राज्य केलं आणि तो राजा कशामुळे त्याची अवस्था बेकार झाली तर फक्त आणि फक्त वासनेमुळे. तो राजा इतका भगवंताचं चिंतन करायचा दिवस रात्र भगवंताचं चिंतन करायचा. सगळं काही सोडून वनामध्ये आलाय भगवंताचं चिंतन करतोय. आणि एक दिवस काय झालं ज्यावेळेस पाण्याच्या किनाऱ्यावरती तो स्नान करायला गेलाय त्यावेळेस एक हरिणी त्या ठिकाणी होती आणि ती हरिणी गर्भवती होती. आणि ती गर्भवती हरिणी तिने त्या क्षणी वाघाला पाहिलं आणि वाघाला बघितल्यानंतर तिला भीती वाटली आणि तिने त्या पाण्यातनं उडी मारताना काय झालं ती गर्भवती होती म्हणून तिच्या पोटातलं जे बाळ आहे ते काय झालं पाण्यामध्ये पडलं. राजाला त्याची काय आली दया आली त्या हरणाची. आता हरणाची दया आली राजाने काय केलं त्याला घेतलं त्याच्या कुटीमध्ये नेलं व्यवस्थितपणे पुसलं आणि त्या हरणाची स्वतःच्या मुलाप्रमाणे काय करू लागला तो सांभाळ करू लागला. कशाचा हरणाचा. संसार सोडून आला होता राजा आता पुन्हा काय करायला झाला तो माया जाळामध्ये गुंतला. स्वतःच्या मुलाप्रमाणे ते हरणाला गंध लावायचा सगळं काही करायचा. एक दिवस काय झालं असंच बरीच वर्ष लोटली आणि ज्यावेळेस राजा वृद्ध काळात होता आपल्या बेडवरती झोपून होता त्यावेळेस काय झालं ते हरिण त्या एक कळप आलं हरणांचं त्या कळपासोबत ते हरिण निघून गेलं. त्या राजाचं काय झालं की त्याला चिंता वाटू लागली. आता स्वतःचं मरण दारात आहे मात्र त्याला कशाची चिंता आहे राजाचं नाही सांगत मी. ठिकाणी झाला एक माणूस होता तो कधीच भगवंताचं चिंतन करत नव्हता मात्र त्यांच्या मुलांनी त्याच्या उद्धाराकरता स्वतःच्या मुलाचं नाव नारायण ठेवलं होतं की वडील कधीतरी त्या मुलाचं नाव घेतील आणि भगवंताचं नामस्मरण त्यांच्या एकदा तरी मुखातून घडेल. मात्र तो माणूस इतका कट्टर होता की त्याने देवाचं नाव कधी घेतलंच नव्हतं. काय झालं ज्यावेळेस शेवटचा क्षण आला त्या माणसाचा आता शेवटच्या क्षणी बोलता येत नाही आणि बोलता येत नसल्यामुळे त्याला त्याच्या घरामध्ये एक गव्हाचं पोतं होतं आणि त्या गव्हाच्या पोत्याला एक छोटंसं बीळ पडलं होतं आणि त्यातून गहू काय होत होता बाहेर येत होता. आता त्या माणसाला काळजी कशाची पाहिजे स्वतःच्या जीवाची. त्याला कशाची काळजी लागली पोत्याची. त्या माणसाचं नाही सांगत मी आपलंही तसंच आहे. शेवटचा काळ जरी आला तरी आपलं काय होतं आपल्याला दुसऱ्यांचीच काळजी लागती. मग त्या राजाचंही तसंच झालं. हरिण 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 करत तो काय झाला गत प्राण. आणि काय झालं घाला तो घातला
मायाचं स्मरण केलं म्हणून काय झालं, हरणी गर्भ. कारण अंतीची आमती अवधारिली पुढीची गती. आपण जे अंतकाळामध्ये स्मरण करतो, भगवद्गीतेतील 15व्या अध्यायात आपल्याला श्रीकृष्ण सांगतायत की तुम्ही शेवटच्या क्षणामध्ये जे काही स्मरण कराल त्याचं काय होत असतं, आपल्याला पुन्हा जन्म मिळत असतो त्या प्रकारचा. मग तुम्ही कशाचंही स्मरण करा, अगदी त्याचाच जन्म आपल्याला काय होत असतो, प्राप्त होत असतो. म्हणून अंतीच्या समयीमध्ये कशाचं स्मरण करावं हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मग तुकोबराय आपल्याला या अभंगाद्वारे हेच सांगतायत की हे म्हणा, तू माया जाळामध्ये गुंतू नकोस, कारण काळ कधी येईल कधी झडप घालेल सांगता येत नाही. म्हणून तू काय कर, भगवंताचं चिंतन कर. मात्र कोणत्या भगवंताचं, अभंगाचं शेवटचं चरण.